एका मराठी माणसाने छत्रपतींवरती बनवलेला मूव्ही आपण मराठी माणूस बघायला जाणार नाही असं होऊ शकतं का? तर मूव्ही रिलीज व्हायच्या आधीपासूनच आम्हाला तो बघायचा होता. तसं तर मी प्रेग्नेंट राहिल्यापासून एकसुद्धा मूव्ही बघितला नव्हता. त्याला 2-2.5 वर्ष होतील आता. आणि मला हा मूव्ही तर बघायचा होता म्हणजे होताच. पण भीती ही होती की कुहू थांबेल का? आणि मला हा कुहूच्या बाबांसोबतच मूव्ही बघायचा होता. त्यामुळे कुहूला तर सोबत घेऊन जावंच लागणार होतं आम्हाला. तरी पण थोडंसं धाडस करून आम्ही तिकीट बुक केले होते. म्हटलं चला अर्ध्यातून उठून यावं जरी लागलं तर येऊया, पण ट्राय करायला काही हरकत नाही. ॲटलीस्ट समजेल तरी कुहू कसं आपल्याला रिस्पॉन्स करते कसा नाही. तर आम्ही गेल्यानंतर आहे ना, ती एकदम छान मस्त इकडे तिकडे फिरत होती. तसं आम्ही टायमिंगसुद्धा रात्रीचाच घेतला होता, त्याच्यामुळे ते तिला थोडं बरं पडलं. डिनर वगैरे सगळं करून आहे ना, ती निवांत झाली होती. म्हणलं थोडा वेळ ती इकडे तिकडे खेळेल आणि नंतर झोपून जाईल. मूव्ही चालू व्हायच्या आधीच आम्ही पोहोचलो होतो. तर तिथे ना तिचे खूप असे नाटक चालू होते इकडून तिकडून. नंतर आम्ही आतमध्ये थिएटरमध्ये गेलो तेव्हा तिला सगळं असं काही नवीन वाटत होतं. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीला ना असं ऑब्झर्व करत होती की काय चाललं आहे, कुठे आलो आहे. तिचं इकडं तिकडं फिरणंसुद्धा चालू होतं. खूप टाईम ती इकडे तिकडे फिरत होती. मूव्ही खरंच खूप लेट चालू झाला. 11चा शो होता, पण तो जवळपास 11:30 पावणे 12ला शो चालू झाला होता. त्याच्या आधी ते ट्रेलर वगैरे हेच सगळं चालू होतं. त्यामुळे मला एवढी भीती वाटत होती, बापरे! म्हटलं हे कसं पूर्ण 3 तास आम्ही बसणार आहे आता इथे. पण ती छान चिल करत होती. ते बघूनसुद्धा छान वाटत होतं. आणि ती पूर्ण टाईम तिच्या बाबाकडेच होती. ती माझ्याकडे आलीसुद्धा नव्हती. इथे मस्त जे ट्रेलरचे गाणे वगैरे चालू होते ना, त्याच्यावरती ती डान्स करत होती. नंतर जेव्हा मूव्ही चालू झाला तेव्हा तर काय तुम्ही बघायला नको. हा व्हिडिओ मी टाकला यूट्यूबला, तुम्ही बघितलं असेल. त्या छत्रपतींच्या सॉन्गवरती ती एवढी डान्स छान करत होती ना, आणि 1 सेकंडसुद्धा ती रडली नाही. आणि नंतर 1-2 तासांनी ती छान झोपूनसुद्धा गेली.